ॲनालॉग पॅनल आणि डिजिटल पॅनल यातला आपण आता सध्या फरक समजून घेऊया. फरक तुम्हाला वरनं दिसतोय की याला LED इंडिकेशन आहेत आणि याला डिजिटल डिस्प्ले. हा बेसिक फरक झाला. पण याचा मेन फरक काय, डिजिटलमध्ये आपण मोटरचं व्होल्टेज एम्पियर मोजतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवतो. म्हणजे जर व्होल्टेजमध्ये कमी जास्त झालं तर आपण लो व्होल्टेज हाय व्होल्टेज सेट करू शकतो. तसंच मोटरचा 3 फेजचा करंट आणि 2 फेजचा करंट हा ऑलमोस्ट डबल असतो. म्हणजे 5 HP ची मोटर 3 फेजला 10 एम्पियर घेते तर सिंगल फेजला 18-19 एम्पियर पर्यंत करंट घेते. जर आपण सेम रिले वापरत असू तर तो रिले सारखा सारखा ट्रिप होतो, म्हणून शेतकरी शक्यतो मोठा रिले वापरतात. पण त्यामुळं मोटर जळायचं प्रमाण हे वाढतं. डिजिटल पॅनलमध्ये आपण 3 फेजचा ड्रायरन ओव्हरलोडचा करंट हा वेगळा सेट करू शकतो. 2 फेजमध्ये ड्रायरन ओव्हरलोडचा करंट हा वेगळा सेट करू शकतो. तसंच लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज हे आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. तर तुमचा हा ट्रॅडिशनल जुना जो ॲनालॉग पॅनल वापरताय त्याच्याऐवजी जर तुम्ही डिजिटल पॅनल वापरला तर तुमचं मोटर जळायचं प्रमाण हे बरंच तुम्ही कमी करू शकता. पण त्याला योग्य सेटिंग ह्या तुम्हाला लावता आल्या पाहिजेत. सेटिंगचा इन डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे, तो अवश्य बघा. धन्यवाद. अजून एक पॉईंट ऍड करा की किमतीमधला बदल किती फरक आहे, कुठला महाग आहे कुठला स्वस्त, म्हणजे ते थोडक्यात किंमत नाही सांगायची, फरक सांगा. कंटिन्यू करा. डिजिटल पॅनलची किंमत ही ॲनालॉग पॅनलपेक्षा साधारणतः 500 ते 600 रुपयानं वाढते. पण हेच जर तुम्ही तुमची मोटर जळण्याचं प्रमाण बघितलं तर हे तुमचं कितीतरी वेळा हे कव्हर होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी डिजिटल पॅनलकडे जावं. धन्यवाद.